नागपुर स्थित विधान भवन परिसर में आज अलग विदर्भ राज्य की मांग को लेकर बड़ी हलचल देखने को मिली। विदर्भ राज्य आंदोलन के प्रबल समर्थक प्रकाश पोहरे ने परिसर में जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस दौरान पोहरे और मौके पर मौजूद पुलिस कर्मियों के बीच धक्का मुक्की भी हुई। स्थिति बिगड़ते ही पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए प्रकाश पोहरे को हिरासत में ले लिया। घटना के कारण परिसर में कुछ समय के लिए अफरा तफरी का माहौल बना रहा। घटनास्थल से हमारे संवाददाता अब्दुल शेख की खास रिपोर्ट। जे करायचं ते करा. तेचा आता उद्रेक झालेला आहे. आणि अशा पद्धतीने ते चालू देणार नाही आहे. तुम्हाला गेल्या वर्षी सांगितल्यानंतर याच्यात सुधारणा नाही आहे. मागच्या वेळेला 10 दिवसाचं अधिवेशन केलं ते आता 60 दिवसावर आणलं. पुढच्या वेळेला काय 2 दिवसावर आणणार आहे का? तमाशे करून ठेवलेले आहेत. काय पडले करू नका. काय पडायची गरज नाही. कुठे तेवढं सांगा. अजिबात काही हे नाही. जे तमाशे जे लावलेले आहेत ते सगळे तमाशे सगळे बंद व्हायला पाहिजे. पुढच्या वेळेला जर अधिवेशन 7 दिवसाचं केलं ना अजिबात होऊ देणार नाही आम्ही. महिनाभराच्या खाली अधिवेशन झालं नाही पाहिजे विदर्भामध्ये. बिलकुल झालाच. अरे आम्हालाच करायचं आहे. आम्हाला या नालायक लोकांसोबत राहायचंच नाहीये. हे सरकार दिवाळखोर सरकार आहे. 10 लाख कोटीचं कर्ज आहे ऑलरेडी. या सरकारवर ऑलरेडी 10 लाख कोटीचं कर्ज आहे. अशा या राज्यामध्ये दिवाळखोर राज्यामध्ये राहून विदर्भावाल्यांना करायचं काय? बिलकुल राहायचं नाही आम्हाला. काही मतलब नाही. बिलकुल आला वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय इलाज नाही. हा तमाशे मांडून ठेवलेले आहेत सर्व. विदर्भाचा अनुशेष भरला गेला नाही अद्याप. काही नाही. काय अनुशेष नाही काही नाही आहे. ती विचारच नाही. विदर्भावाल्यांना काही समजत नाही आहे. अजिबात काही समजत नाही. मुख्यमंत्री विदर्भातलीच आहेत. त्यांना असं आहे मोठी तिजोरी लुटायला मिळाली आहे ना. जेव्हा महाराष्ट्राची मोठी तिजोरी लुटायला मिळाली त्यावेळेला ते विदर्भावर कशाला येतील? ते अच्छा आहे बळा खाव. यांना विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर यांना सत्तेतून खाली उतरवा. आपण विदर्भ मिळू.